उपराजधानीच्या गुन्हेगारी जगताला हादरून सोडणाऱ्या क्रूरकर्मा विवेक पालटर यांच्या फाशीच्या शिक्षेवर उच्च न्यायालयाने शिक्कामोर्तब आज केले आहे। 10 जून 2018 साली पालटणकरच्या डोक्यात अक्षरशः सैतान शिरला होता। त्याने स्वतःची सख्खी बहीण, जावई, भाची, बहिणीची सासू व स्वतःच्या मुलाचा अगदी कोल्ड ब्लडेड मर्डर केला होता। पालटकर याला फाशी झाली असली तरी त्याच्या कृत्याची शिक्षा 2 लहान मुलींना आयुष्यभर भोगावी लागणार आहे। त्यांची मुलगी व भाची त्या काळरात्री क्रूर कर्माच्या तावडीतून सुटल्या होत्या, मात्र त्यांच्या आयुष्यात नेहमीसाठीच ग्रहण लागले आहे। मोदा तालुक्यातील नवरगावमधील गुलाब पालटणकर याला 2 पत्नी होत्या। त्यातील संध्या नामक पत्नीला विवेक आणि अर्चना ही 2 मुलं होती। गुलाब पालटणकर यांच्याकडे 10 एकर शेती होती। त्यातील 2.25 एकर शेती त्यांनी दुसऱ्या पत्नीच्या मुलीच्या नावे केली होती। उर्वरित 7.5 एकरावर नराधम विवेकचा ताबा होता। 2014 मध्ये त्याने पत्नीची हत्या केल्यानंतर त्याला न्यायालयाने शिक्षा सुनावल्यामुळे तो कारागृहात पोहोचला होता। कारागृहात देखील त्याच्या डोक्यात सैतानी विचारच असायचे। पवनकर याच्याशी शेतीवरून वाद सुरू असताना त्याने त्याच्या घरापासून काही अंतरावर एक भाड्याचे घर घेतले। पवनकर याला संपवण्यासाठी 10 जून रोजी पहाटे 3 वाजता तो त्याच्या घरी पोहोचला आणि सर्वजण गाढ झोपेत असतानाच डोक्यावर सबलीने वार केले। सब्बल आडवी मारल्याने त्याचा प्रहार त्याचा मुलगा कृष्णा व भाची वेदांतीच्या डोक्यावर देखील झाले। त्याच्या किंकाळा ऐकून बहीण अर्चना व सासू मीराबाई जागे झाले। त्याच्या डोक्यावर देखील विवेकने सब्बलने प्रहार करत हत्या केली होती। विवेकची मुलगी वैष्णवी व कमलाकरची मुलगी मिताली दुसऱ्या खोलीत झोपल्याने वाचल्या होत्या, मात्र त्या काळरात्रीनंतर त्यांचे आयुष्यच बदलून गेले। एका रात्री त्यांचे कुटुंब त्यांच्यापासून हिरावले गेले। या घटनेच्या जखमा आजही त्यांच्या मनात कायम आहे। ज्यांनी आधार दिला त्याला संपवले। विवेक कारागृहात असताना त्याचे जावई कमलाकर पवनकर यांचीच शेती व त्यांच्या मुलामुलींचा सांभाळ केला होता। वैष्णवी व कृष्णा यांच्यावर पोटच्या मुलाप्रमाणे प्रेम केले। विवेकला कारागृहात बाहेर आणण्यात देखील पवनकर यांनी मौलिक भूमिका होती, मात्र विवेकला याची कुठलीही कदर नव्हती। शेतीसह मुलांचा ताबा मिळावा यासाठी बाहेर आल्यावर त्याने वाद घालायला सुरुवात केली होती। विवेकची वृत्ती जाणून असल्याने पवनकर यांनी अगोदर नोकरी मिळव असा सल्ला दिला होता। विवेकने जबरदस्तीने शेतीचा ताबा घेतला, त्यामुळे पवनकर दुखावले गेले। त्यांनी या सुटकेसाठी खर्च केलेले पैसे मागितले। येथूनच विवेकचे डोके फिरले व त्यांनी पवनकर याची हत्या करण्याचे षडयंत्र रचले होते। नागपुरातून गाठली दिल्ली, अंगाचा थरकाप उडेल असे हत्याकांड घडवून आणल्यानंतर विवेकने घर गाठले व तेथून सकाळी 9 वाजता रेल्वेने दिल्लीकडे निघाला। तेथून त्याने लुधियाना गाठले व सैनीवाल भागातील इंडस्ट्री परिसरात मजुरी सुरू केली। 12वीनंतर त्याने ITIचा अभ्यासक्रम केला होता। त्याच्या भरोश्यावर त्याने मुंबईतील एका टेक्स्टाईल कंपनीत नोकरी सुरू केली होती। 9 महिन्यांनी पंजाबमधील अंबालातील टेक्स्टाईल कंपनीत नोकरी लागला। इतके मोठे हत्याकांड केल्यानंतर देखील तो साळसूदपणाचा आव आणत जगत होता।